आता सध्या जी आतापर्यंत व्याप्ती आहे ती 5 जिल्ह्यापर्यंत प्रथम दर्शनी आम्हाला आढळलेली. त्याच्यामध्ये पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, ठाणे आणि 6वा जिल्हा सुद्धा त्याच्यात ऍड झालेला आहे. तो आहे जळगाव. आणि आत्ताच आज दुपारपर्यंत पुढच्या वेगळा एक जिल्हा ऍड झालेला आहे, तो आहे धाराशिव. आतापर्यंत आम्ही 7 जिल्ह्यापर्यंत पोहोचलोय. तिथल्या इन्व्हेस्टिगेशन फर्दर चालू आहेत. इन्व्हेस्टिगेशन आता दोन्ही लेवलला चालू आहे. पोलीस लेवलला जे कस्टडीमध्ये घेतलेले आरोपी आहेत 13, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्यांच्या मदतीसाठी टेक्निकल टीम आमची लागणार आहे. त्याच्यामुळे 3 ऑफिसर आम्ही तिथे डिप्लॉय केलेले आहेत. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात आम्हाला जी इन्फॉर्मेशन भेटली आहे, आमचे जे एफबीओज आहेत, फूड बिझनेस ऑपरेटर, चिलिंग सेंटरवाले, कलेक्शन सेंटर्सवाले, स्कीम मिल पावडर जे आहेत किंवा शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचले. आम्हाला असंही निदर्शनास आलंय की या सेंटरपासून शेतकरी विकत घेऊन ते स्वतः त्याचं असं दूध मिक्स करतात, ते चिलिंग सेंटरला देतात किंवा कलेक्शन सेंटरला देतात आणि त्यांच्या मार्फत पुढची प्रोसेस होते, असे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. हे करत असताना असे आले की काही किराणा दुकानदार सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. 100 किलो 200 किलो स्कीम मिल्क पावडर घेतात, मग ते शेतकऱ्यापर्यंत इतर विकतात किंवा त्याचे सहभागी होतात आणि त्याप्रमाणे कारवाई केली जाते. तर अशा प्रकारचं जे क्रिमिनल नेक्सस आणि नेटवर्क आहे या पद्धतीने आपण आयडेंटिफाय केलं आहे आणि त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करून पुढची कारवाईचे काम चालू आहे.